मध्ये हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट सांगलीमधून। सांगलीमध्ये हेलिकॉप्टरची ही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे। कालच महाडमध्ये एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता, ते क्रॅश झालं होतं, ज्यामध्ये सुषमा अंधारे सुद्धा बसणार होत्या, जयंत पाटील बसून आलेले होते आणि आता सांगलीमधली ही घटना आहे। सांगलीमध्ये हेलिकॉप्टरची ही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेली आहे। दरम्यान या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून। विजय, काय सांगाल, काय नेमकं घडलंय? नक्कीच आज सकाळच्या सुमारास सैन्य दलाचे जे हेलिकॉप्टर आहे त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील एरोंडोली या गावामध्ये हे हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरण्यात आलेलं आहे। हेलिकॉप्टर मधले सर्वजण सुखरूप आहेत, मात्र हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी एरोंडोली गावातील ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे। मात्र हे सैन्य दलाचे हेलिकॉप्टर असल्यामुळे या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। अगदी नक्कीच धन्यवाद विजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। सैन्य दलाचं हे हेलिकॉप्टर असल्याची माहिती समोर येते। सांगलीच्या एरंडोली या ठिकाणी सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। या हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मिरज तालुक्यातल्या एरंडोली या ठिकाणी या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी आपण पाहू शकतोय या दृश्यांच्या माध्यमातून बघ्यांची किती मोठी गर्दी झालेली आहे। सांगलीमधली ही दृश्य आपण सध्या पाहतोय। सांगलीतल्या एरंडोली या ठिकाणी सैन्य दलाच्या या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे। तर वातावरणातील बिघाडामुळे कदाचित या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचं बोललं जातंय। यासह हेलिकॉप्टरमध्ये सुद्धा काही तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलंय। यामुळे या परिसरातल्या नागरिकांमध्ये खळबळ माजली आणि त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या नागरिकांनी हे हेलिकॉप्टर पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती। सध्या या हेलिकॉप्टरच्या लँडिंगची चर्चा या ग्रामस्थांमध्ये सुरू असल्याचं आपण पाहतोय। आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी विजय पाटील आपल्या सोबत आहे। विजय, काय सांगाल, या ठिकाणी ग्रामस्थांमध्ये काहीशी कुजबूज झालेली आहे आणि खळबळ त्यांच्यामध्ये माजलेली आहे, हे नेमकं काय प्रकरण घडलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या काय भूमिका आहे? नक्कीच ग्रामीण भागात विशेषतः हेलिकॉप्टर म्हणजे आकर्षणाचा विषय असतो आणि त्यातच आज सैन्य दलाचे जे हेलिकॉप्टर आहेत त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे हे हेलिकॉप्टर मिरज तालुक्यातील एरोंडोली गावामध्ये या ठिकाणी उतरवण्यात आलेलं आहे। आणि यावेळी आपल्या गावामध्ये हेलिकॉप्टर उतरलं असं कळतात या ठिकाणी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे। मात्र या ठिकाणी जे हेलिकॉप्टरमध्ये जे सैन्य दलाचे जे कमांडो होते त्यावेळी त्या कमांडोंनी ग्रामस्थांना सांगितले की हे हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाल्यामुळे हे या ठिकाणी उतरवण्यात आलेलं आहे, त्यामुळे असं ग्रामस्थांना या ठिकाणी कमांडोंनी सांगितलेलं आहे। यामध्ये नाहीये ना किंवा कोणाला काही हानी झाली नाहीये ना? या ठिकाणी हेलिकॉप्टर हे एका शेतामध्ये उतरवण्यात आलेलं आहे आणि सर्वजण सुखरूप आहेत आणि या ठिकाणी पोलिसही त्या ठिकाणी पोहोचत आहेत। अगदी नक्कीच धन्यवाद विजय, दिलेल्या